हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जय शिवराम मित्रांनो. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असताल. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की आता मी सकाळी 5 वाजता निघालो. तर कुठं निघालो की तुम्हाला जरा एक वेळानं कळलं कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर. तर चला आता कुठं थांबलं तर कॉलेजमध्ये, तर आपण कॉलेजमध्ये जाऊया. तर चला. कॉलेजवर पोचलोय बघा. आता बघा सगळी जण आहेत आलं तिथं. आता पोचलो. आता तुम्ही बघू शकता की आता बस येत आपलं हे ट्रॅव्हल्स. तर आता आपण बसूया आतमध्ये. शेवट तर जागा काय भेटणार नाही, तर बघू आपण. आलो राजाराम हाक मारतोया. चला आता आपण जाऊया बसमध्ये. चला काय, चला आता आपण जाऊया. तर चला आता पुन्हा जाऊया. चला मित्रांनो आता जाऊया. तिच्या झुल्यात
तर फायनली काय आता आम्ही आलोय तुम्हाला सांगण्याची वेळ आली आता आम्ही आलोय बघा आता ही सगळी जणी उतरतील खाली तर होती आता रत्नागिरी अभयारण्य प्रवेशद्वार पशी आलोय आपण आता महाराष्ट्रातील प्रथम अभयारण्य जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ तर आता आपण इथं जेवायसाठी थांबणार आहे तर ही तुझा विंटर नाही आता बघा हे त्यांचं आता हे सांगतील आपल्याला कोल्हापूर राधानगरी हा तर आता आपण अभयारण्य आता इथनं किती लांब आहे तरी काय पाहिजे हे काय म्हणतात मालवण मानवण इथं अभयारण्य लागले अभयारण्यातून दाजीपुरातून दाजीपूर अभयारण्य लागते अभयारण्यातून खाली कोंढाघाटातून जवळजवळ 200 किलोमीटर चालते धन्यवाद चलो का तर आता आपण इथं ज्या थांबलोय जरा आणि मग आता जेवून मग जाऊया तर चला फ्रेश वगैरे होऊ मग जाऊया चला तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता आपण डायरेक्ट आता निघालो आता मालवणला तर चला आता आपण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तर हीच होतं आजचं तुम्हाला सांगायचं तात्पर्य चला आता आपण जाऊया चला की आता गाडी निघणार आहे तर आता चला आता आपण जाऊया तर चला माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनू नदी वळणाची ग रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनू नदी वळणाची ग गर्द झाडीतली दाट छाया सजना अमराई परी माझी काया सजना कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनू नदी वळणाची ग गर्द झाडीतली दाट छाया सजना अमराई परी माझी काया सजना कोकणची तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो आता मला काय लोकेशन माहित नाही पण आम्ही आलोय बघा इथं असं लोकेशन आहे आणि सगळी जण इथं आता सर्वजण ते आलं जाऊन खाल्ली पण आम्ही काय गेलो नाही तर आता चला आता पुन्हा जरा फोटोशूट वगैरे घेऊ सगळ्यांबर आणि मग पुढे जाऊया तर आता आपण जरा खाल्लं येऊ जाऊन बघूया लोकेशन खालचं कसं आहे ए चला आज 2 मिनिटात येऊ लगेच चल आज या ठिकाणी इथे जमलेलं माझं सर्व भगिनी बंधू बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला आज सांगत आहे आटलेल्या समुद्राच्या इथं आपण ह्या पॉइंटवर आलेलो आहे तरी काय बोलण्याची इच्छाच राहिली नाही कॉलेज वाल्यांनी जरा आम्हाला जरा
चुकीच्या ठिकाणी आणले असं वाटतंय आम्हाला. तुम्ही बघू शकता इथं सगळी जण आहेत कॉलेजची. बघू शकता की कसं वातावरण आहे सगळं. पाय धुयला आलोय. इथं बघा सगळे वाचले. चला आता आपण जरा हातपाय धुवू, तोंड धुवू. तर चला खाली जाऊया आता. तर काय अशा तऱ्हेनं आता आपण अर्ध्यापर्यंत आलो. आता आपलं झालेले फोटोशूट वगैरे सगळे HD यांच्यावर. तर आता आपण जाऊया बसमध्ये. ती काय मागची काय येणार लवकर म्हणून मी आणि संदीप निघालो बघा. आणि आता चला आपण जाऊया बसमध्ये. तर चला. राजाराम बाग असा एक स्टॅटिक फोटो काढतोय तुम्ही बघू शकता असे. तर चला आता आपण जाऊया बसमध्ये. चला. चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. लाल माझे हे गाल लाल माती परी माझे डोळे जणू खोल हिरवी दरी. लाल माझे हे गाल लाल माती परी माझे डोळे जणू खोल हिरवी दरी. ओठ माझे गुलाबी रतांबे सजना चाल पाहून माझी भाळ थांबे सजना. कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो तुला रोज डार्क स्पॉट्स पिंपल्स तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आम्ही आमच्या आता जेवण वगैरे झालं आमचं. तर काय तुम्ही बघू शकता की आता आमची आता आम्ही आत लावली. हे बघा आपली ही सगळी अशी. तर आता आपण बघू शकता तुम्ही रूम आहे. आता बॅटरीमुळं काय दिसतं ना तर तुम्ही बघू शकता. आता चला आता ब्लॉग मी इथं ते करतो. आता पुढचा ब्लॉग परत तिसऱ्या दिवशी. तर हा ब्लॉग आता तुम्हाला कसा वाटला तर चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग.